सकाळी लवकर उठल्यावर प्रभाते मनी राम चिंतित जावा किंवा मनाचे श्लोक म्हणावे, जेवायला बसण्यापूर्वी वदनी कवळ घेता म्हणावे, असे जेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगतो तर त्यांना असे वाटते की अध्यात्म किंवा देवदेव हे म्हातारपणी करायचे असते. आत्ता हे काही आम्हाला सांगू नका, असा अनेकांचा होरा असतो. अध्यात्मामुळे मनुष्य आळशी, निष्क्रिय बनतो, आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवतो, असाही एक समज आहे. काही विज्ञानवादी लोक तर अध्यात्माकडे अंधश्रद्धा म्हणून बघतात. अनेकांची अध्यात्म आणि विविध कर्मकांड यामध्ये गफलत होते. आजपासून अध्यात्म आणि विज्ञान हे एकमेकांना विरोधी नसून एकमेकांना पूरक कसे आहोत हे आपण समजावून घेणार आहोत, याचे चिंतन करणार आहोत. विज्ञान हे भौतिक प्रगती करते तर अध्यात्म हे आंतरिक प्रगती करते. विज्ञानामुळे जग जवळ आले परंतु माणूस एकमेकांपासून लांब गेला. अध्यात्मामुळे माणसाला स्वची ओळख होते. विज्ञानामुळे सुख मिळते परंतु ते तात्पुरते असते, तर अध्यात्मामुळे शाश्वत चिरंतन सुख मिळते. विज्ञान हे कायमच मनुष्याच्या भल्याचा विचार करेल असे नाही. अध्यात्म मात्र मनुष्याच्या भल्याचाच कायम विचार करते. विज्ञान हे प्रयोगाचे शास्त्र आहे तर अध्यात्म हे अनुभूतीचे शास्त्र आहे. विज्ञान बाह्य प्रमाणाने सिद्ध होते तर अध्यात्म प्रचितीने सिद्ध होते. विज्ञानामुळे जीवनाला गती मिळते तर अध्यात्मामुळे जीवनाला दिशा मिळते. अध्यात्म म्हणजे आत्म्याचा अधिकत्वाने अभ्यास. अध्यात्माचा उद्देश हा जीवनाला अर्थ आणि समाधान देणे हा आहे. विज्ञानाचा उद्देश बाह्य जगाचे नियम समजून घेणे, निरीक्षण करणे आणि प्रयोग करणे हा आहे. अध्यात्मामध्ये ध्यान, प्रार्थना, चिंतन आणि अनुभूती याद्वारे प्रयोग केले जातात. विज्ञानामध्ये पद्धतशीर निरीक्षण, प्रयोग आणि सिद्धता याद्वारे सिद्धांत मांडले जातात. विनोबाजी म्हणतात, अध्यात्म आणि विज्ञान एकत्र येते तेव्हा सर्वोदय होतो. विज्ञान नीतिनिरपेक्ष आहे, ते ना नैतिक आहे ना अनैतिक. विज्ञानात विनाशक आणि विकासक दोन्ही शक्ती आहेत, म्हणून विज्ञान सेवाही करू शकेल व संहारही. विज्ञानाला चुकीचे मार्गदर्शन मिळाले तर विज्ञान नरकाचा मार्ग होऊ शकते आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर स्वर्गाचा मार्ग होऊ शकते. म्हणून विज्ञानाला अध्यात्माची जोड हवी. विज्ञान जीवनाला रूप आणि गती देते तर अध्यात्म जीवनाला शक्ती आणि दिशा देते. हे विज्ञान युग आहे आणि म्हणूनच अध्यात्माची आज सर्वाधिक गरज आहे. रॉबर्ट ओपेनहायमर हे अणुबॉम्बचे जनक म्हणून प्रसिद्ध आहेत. अणुबॉम्बचा शोध लागल्यानंतर 3 वर्षांच्या आत अमेरिकेने जपानविरुद्ध 2 अणुबॉम्ब टाकले. ह्या घटनेनंतर रॉबर्ट ओपेनहायमर यांना अतिशय दुःख झाले आणि ते म्हणाले की माझ्या संशोधनामुळे मानवजातीचा संहार होत राहणार, ते जगाचा नाश करणारे ठरणार आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सुद्धा अणुबॉम्बविषयी असेच विचार व्यक्त केले होते. ते म्हणतात, विज्ञानाशिवाय अध्यात्म हे आंधळे आहे आणि अध्यात्माशिवाय विज्ञान हे पांगळे आहे. विज्ञानाने मिळालेल्या ज्ञानाचा वापर आध्यात्मिक मूल्यांच्या आधारे केल्यास मानवी जीवन अधिक सुंदर बनते. विज्ञानाची प्रगती ही अध्यात्माशिवाय अपूर्ण असू शकते. म्हणूनच अध्यात्म आणि विज्ञान हे परस्पर विरोधी नाही तर एकमेकांना पूरक आहे.